शेवट करत नाहीत. आम्ही सुरुवात करतो आणि शेवट करत नाही. एक आंदोलन दाखवायचं मला ज्याचा शेवट नाही केला. बाकीच्यांना प्रश्न नाही विचारणारे. मग आता आम्ही विचारतो की मागच्या सरकारांनी एक विषय पुढे ढकलला होता, त्याचं पुढे काय झालं, शेवट का नाही झाला? अरबी समुद्रामध्ये शिवाजी महाराजांचं, आमच्या शिवाजी महाराजांचं स्मारक अजूनपर्यंत का नाही झालं? पंतप्रधान आले, फुलं वाहून गेले ना, काय झालं त्या फुलांचं? अशा कित्येक गोष्टी आहेत की ज्याच्यासाठी त्यांनी आंदोलनं केली पण त्याचा शेवट नाही झाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जेवढी आंदोलनं केली त्याचा शेवट झाला. तुम्हाला मोबाईल फोनवरती मराठी ऐकू यायला लागलं. टोल नाके बंद झाले. पासष्ट 67 टोल नाके या महाराष्ट्रामधले बंद झाले. आणि मी पहिल्यापासून सांगत होतो आपली भूमिका स्वच्छ होती, प्रामाणिक होती, आहे. टोल तर जगभर चालतात. आमचं म्हणणं होतं तिथून टोलमधनं जे पैसे येतात ते किती येतात आणि जातात कुठे. आमचा मुंबई गोवा रस्ता अजूनही भीषण आहे. मुंबई नाशिक रस्ता भीषण झालाय. रस्ते आम्हाला नीट करता येत नाही, टोल वसूल करताय. मराठी पाट्या झाल्या. त्या अनेक प्रार्थना स्थळांवरचे, मशिदींवरचे आम्ही भोंगे काढायचं म्हटलं, बंद झाले होते हो भोंगे. पण हे डरपोक सरकार, आधी जे उद्धव ठाकरे सरकार होतं त्या काळामध्ये आपण हे भोंग्यांच्या बद्दल बोललो. ते भोंग्यांच्या बद्दल बोलल्यावरती माझ्या 17,000 महाराष्ट्र सैनिकांवरती केसेस टाकले होते आणि हे म्हणे स्वतःला समजतात हिंदुत्ववादी. 17,000 माझ्या पोरांवरती केसेस टाकल्यात. तुम्ही काय चुकीचं केलं होतं त्यांनी? ज्या भोंग्यांचा मुस्लिम समाजालाही त्रास होतो, हा आमचा इथे मामू आला असेल. मामू कुठे आहे? हा बघा, काल त्याच्या भागात गेलो होतो मी. तिकडे अनेक मुस्लिम समाजातले अनेक मुस्लिम बांधव मला सांगत होते की मला तर एक पत्रकार पण भेटला होता मला पुण्यामध्ये. त्याने सांगितलं माझी मुलगी लहान आहे, मला त्या भोंग्यांचा त्रास होतो. मी जाऊन त्या मशिदीमध्ये त्या मौलवींना सांगितलं, ते ऐकायला तयार नाहीत. ज्यावेळेला हे आंदोलन झालं त्यावेळेला सगळ्या ठिकाणी सगळं बंद झालं होतं. पण सरकारच ढिली पडल्यानंतर परत सगळं सुरू झालं. तुमच्या सगळ्यांच्या कष्टामधनं एकदा हे राज्य माझ्या हातात द्या, सगळे भोंगे एक साथ बंद करून टाकतो. बघू कोणाची हिंमत आहे त्याच्यानंतर परत भोंगा लावायची. त्या समुद्रावरती अनधिकृत दर्गा बांधत होते. एका रात्रीत तोडायला लावला.